नमस्कार, ड्राइव्ह विथ भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला पहिला तर तुम्ही वरती व्हिडिओ बघू शकता। या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की काय शिकायला मिळेल हे मी तुम्हाला सांगणार आहे। की हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल की हे काय घडलं। ॲक्च्युली या घटनेला आपण सुद्धा जबाबदार आहे। जे प्रशिक्षक असतात, गाडी चालवायला जे प्रशिक्षण देतात किंवा जो शिकवणारा जो व्यक्ती असतो, ज्या वेळेला नवीन व्यक्ती गाडी शिकते त्यावेळेला जो शिकवणारा जो प्रशिक्षक असतो, जो त्याला आपण ट्रेनर बोलतो, तो जर बाजूला जर नसेल तर त्या गाडी चालवण्याला काही अर्थ नाही। का मी असं सांगतो? का जोपर्यंत प्रशिक्षक असो नाही तर तो ट्रेनर असो, त्यांना जोपर्यंत समाधान वाटत नाही आपल्या मनाला की आपला विद्यार्थी हा उत्तम प्रकारे गाडी चालवतो की नाही, जोपर्यंत तुम्हाला जर समाधान वाटत नाही तोपर्यंत एकट्याला त्या स्टेरिंगवर बसू द्यायचं नाही। का तर जोपर्यंत त्याला प्रत्येक जो सीटवर बसतो, ड्रायव्हिंग सीटवर, त्याला असं वाटतं की मी फर्स्ट, सेकंड, थर्ड, टॉप, थोडंसं रिव्हर्स म्हणजे पाठीमागे गाडी घेतली तर त्याला असं वाटतं की मी गाडी उत्तमरित्या चालवतो, पण हे तसं नसतं। त्यामुळे जोपर्यंत तो विद्यार्थी व्यवस्थित गाडी चालवत नाही तोपर्यंत प्रशिक्षक असणं गरजेचं आहे। त्याला एकट्याने गाडी देणं किती मोठं महागात पडेल हे या व्हिडिओने तुम्हाला कळालंच असेल। ही जी घटना जी आहे, हा व्हिडिओ जो तो तुम्ही बघितला, ही आपल्या महाराष्ट्रातलीच आहे। जी मुलगी होती ती दरीत पूर्ण गाडी कोसळली आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला। ती मुंबईचीच मुलगी होती। तर कृपा करून ज्यांनी आपल्या घरामध्ये ज्या चारचाकी गाड्या घेतलेल्या आहेत त्यांनी आपल्या घरात जर कोणी नवीन जर चालवायचं असेल त्यांना गाडी, तर कृपा करून असं धाडस करू नका। त्यांना हात जोडून विनंती आहे, असं धाडस करू नका, जेणेकरून तुमचं स्वतःचं सुद्धा नुकसान होईल। आणि समजा तो एखाद्या ट्रॅफिक मध्ये जर गाडी चालवत असेल तर इतरांचं सुद्धा नुकसान होऊ शकतं। तर कृपा करून असं धाडस करू नका, ही आपली कळकळीची विनंती आहे। आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।